कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। एजे गेली असेल आता ती पाल, झोपा। आज मी काही झालं तरी पडतं घेईन, पण तुमच्याशी भांडणार नाही। आज मी तुमच्याशी खूप छान वागणार आहे एजे। असा कोण ठेवतो चष्मा? अंगाखाली आला तर फुटेल। तू इथे काय करतेस? ते मी गुड मॉर्निंग म्हणायला आले होते। असं? दूर सॉरी, तुमचा चष्मा हा तिकडे होता, उगाच अंगाखाली येऊन फुटला असता म्हणून घ्यायला आले होते। काय हे पार्टनर, आज मी एजेंशी अजिबात भांडायचं नाही असं ठरवलं होतं, आणि बघ दिवसाची सुरुवातच अशी झाली। लीला माझा चष्मा तुटू नये म्हणून प्रयत्न करत होती, आणि मी मात्र तिच्यावर एवढा वैतागलो। लीला बाकी कशी असली तरी ती चीटर नाहीये, खोटारडी नाहीये, ती माणूस म्हणून चांगली आहे, आणि आय थिंक शी डिझर्व्स अ ट्रीट। आज मी तिच्या सगळ्या चुका माफ करेन, मी तिच्याशी चांगलं वागेन। एजे गुड मॉर्निंग। मॉर्निंग। हिटलर, मी इतकं चांगलं गुड मॉर्निंग म्हणाली तरी खडूसपणे फक्त मॉर्निंग म्हणाली। लीला, हे बघ तुझं काय ठरलंय? आज काही झालं, एजे कसे वागले तरी तू चांगलंच वागायचं। काय झालंय सगळ्यांना? आज कोणीच कोणाशी बोलत का नाहीये? ब्रेकफास्ट झाल्यावर आपल्याला निघायचंय। कुठे? मला तुझ्याशी काय बोलायचंय। सो आपण जरा बाहेर कॉफी प्यायला जाऊया। बाबा, मग आजच्या सगळ्या मीटिंग्स मी अटेंड करू? नाही, मी विश्वाला सांगितलंय की मीटिंग्स सेकंड हाफला पोस्टपोन कर। माझं झालं की मी ऑफिसला येतोय।
आजी मी जरा आलेच. हेच बघायचं बाकी होतं आता. ती लीला एवढी मूर्ख मुलगी आहे, बावळट मुलगी आहे, पण एजे तिला एवढा भाव कसा देतायत काय मला काही कळतच नाहीये. श्वेता काय अगं? हा ताई, वाव, फायनली तुला माझ्यासाठी वेळ मिळालाय. तर काय हळू, तू तू विसरली आहेस मला ताई पूर्ण. तसं काहीही नाहीये. मग कसं आहे? अगं ताई, ताई मी तुझ्या भरवशावर या घरात आले होते, पण तू तर काय, तू आता माझ्याकडे पूर्णपणे पाठ फिरवली आहेस. यु नो व्हॉट, मला आता असं वाटायला लागले की मी एकटीच अशी आहे की जिला एजे आणि लीलाला वेगळं झालेलं बघायचंय. बाकी तुम्हाला तिघींना तर काय, तुम्हाला काही फरकच पडत नाहीये. तुम्ही तुमचं टार्गेटच विसरून गेलाय तो ना. तसं नाहीये श्वेता, मलाही एजेला आणि लीलाला एकत्र आलेलं नाही बघायचंय. पण मी काय करू? ह्या सगळ्याच्या आधी ना मला एजे आणि या जहागीरदार घराण्याचा विचार करावा लागतो. वा ताई, ती सरू सुद्धा तुझ्यासारखाच या घराचा आणि एजेंचा विचार करत होती, पण तिच्या बाबतीत काय झालं तू बघतीयस ना. हो बरोबर आहे तुझं. मीही तिच्या अनुभवातून काही गोष्टी शिकायला हव्यात. आपल्याला काय वाटतं ह्याच्याने दुर्गा वहिनी आणि एजेंना काहीच फरक पडत नाही असं मलाही वाटायला लागलंय. हो ना. मग वेळीच डोळे उघड आणि माझ्या टीम मध्ये ये. मी तर म्हणते त्या सरूला सुद्धा आपल्या टीम मध्ये घे. मग आपण तिघे मिळून एजे आणि लीलाला वेगळं करू आणि त्या लीलाला चांगलाच धडा शिकवू. आजी एजे मनाने चांगली आहेत ह्याची खात्री पटली मला. बस तर मग राहता राहिला प्रश्न प्रेमात पडायचा नाही का. प्रेमात पडायला काय ग, एक क्षण पुरेसा असतो. फक्त तो क्षण येण्याची योग्य ती वेळ असावी लागते आणि मला वाटतं ती वेळ लवकरात लवकर येईल. आणि ती वेळच तुम्हाला खूप लवकर एकत्र आणेल आणि मग मला पण माझा पूर्वीचा हसतमुख अभिराम परत मिळेल. आजी मी तुम्हाला माझ्या पार्टनर समोर वचन देते, मी आमचं नातं टिकवण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.